नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची लेखी परीक्षा आता तोंडावर येऊन ठेपलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे आणि याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचनं ही नवीन सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण प्रत्येक भागामध्ये 150 प्रश्नांचा सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करायचा आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, व्यवस्थित पहा आणि आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न, भारतातील पहिली रेल्वे कोणत्या दोन स्थानकांदरम्यान धावली? पहिली रेल्वे 1853 लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये मुंबई ते ठाणे। ठीक आहे। भारतात टपाल व तारसेवा कोणी सुरू केली? 1853 साली लॉर्ड डलहौसी। हे देखील बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? खान अब्दुल गफ्फार खान, म्हणजे या ठिकाणी पर्याय 2। प्रश्न 4, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले व्हावे यासाठी कोणी सत्याग्रह केला? तर हा सत्याग्रह साने गुरुजी यांनी केलेला होता। पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह साने गुरुजी। प्रश्न क्रमांक 5, आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते? वासुदेव बळवंत फडके यांना। आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके। डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी। राष्ट्रसंत म्हणून कोणाला ओळखले जाते? राष्ट्रसंत म्हणून तुकडोजी महाराज म्हणजेच माणिक बंडोजी ठाकूर, माणिक बंडोजी इंगळे यांना ओळखलं जातं, म्हणजे पर्याय 4। प्रश्न क्रमांक 8, लोकमान्य टिळकांनी कोणती वृत्तपत्रे सुरू केली? 1881 साली केसरी आणि मराठा, म्हणजे पर्याय 2। केसरी संपादक कोण? आगरकर। मराठाचे कोण? लोकमान्य टिळक। प्रश्न 9, तृतीय रत्न हे नाटक कोणी लिहिले? मित्रांनो, तृतीय रत्न हे नाटक आहे ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलं, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे। प्रश्न 10, बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली? नाना शंकर शेठ किंवा जगन्नाथ शंकर शेठ। प्रश्न 11, महाराष्ट्राचे मार्टिन लुथर कोणाला म्हणतात? महात्मा ज्योतिबा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर असं म्हटलं जातं। जर प्रश्न आला की भारताचे बुकर टी वॉशिंग्टन असं कोणाला म्हणतात? भारताचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा फुले आणि महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन कर्मवीर भाऊराव पाटील। प्रश्न 12, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले? गणेश वासुदेव जोशी यांनी। यांना काय म्हटलं जातं? सार्वजनिक काका, कारण यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केलेली होती। प्रश्न 13, तुफान सेना ही महाराष्ट्रात कुठे स्थापन झाली? तुफान सेना ही सातारा जिल्ह्यातील प्रति सरकारचा एक भाग होती, म्हणजे सातारा हे आपलं उत्तर आहे। प्रश्न 14, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले बहिष्कृत भारत काय होते? हे एक पाक्षिक होते, पर्याय 4। प्रश्न 15, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? महर्षी कर्वे यांनी स्थापन केले। प्रश्न 16, कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण कोणी दिले? राजर्षी शाहू महाराजांनी दिले। प्रश्न 17, कीर्तनातून समाज प्रबोधन व स्वच्छता करणारे संत कोण होते? संत गाडगेबाबा, म्हणजे पर्याय 2। पूर्ण नाव काय असेल? डेबोजी झिंगरोजी जानोरकर। प्रश्न 18, कुष्ठरोग्यांसाठी आनंदवनची स्थापना कोणी केली? आनंदवन चंद्रपूर जिल्ह्यातील वरोराजवळ आनंदवनची स्थापना कोणी केली? बाबा आमटे यांनी। प्रश्न 19, भूदान चळवळ कोणी सुरू केली? विनोबा भावे यांनी। प्रश्न 20, अनाथ मुलांसाठी अनाथांची माय म्हणून कोण ओळखले जातात? सिंधुताई सपकाळ। प्रश्न 21, द राईज ऑफ मराठा पॉवर चे लेखक कोण? न्यायमूर्ती महादेव रानडे। प्रश्न 22, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? चाणक्याने लिहिलं। चाणक्याचं नाव काय? कौटिल्य, चाणक्य किंवा विष्णुगुप्त। प्रश्न 23, पंचतंत्रचे लेखक कोण? पंचतंत्रचे लेखक विष्णू शर्मा। प्रश्न 24, रवींद्रनाथ टागोर यांनी सर किताब का परत केला? 1919च्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ, पर्याय 2। प्रश्न 25, आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते? विश्वास, एकता, बलिदान। प्रश्न 26, शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तोरणा किल्ला जिंकला। आणि मित्रांनो, पहिली राजधानी कोणती होती? राजगड होती। प्रश्न 27, गोरक्षगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? गोरक्षगीता गोरक्षनाथ, पर्याय 2। प्रश्न 28, दिन ए इलाही हा धर्म कोणी स्थापन केला? अकबरानं स्थापन केला। प्रश्न 29, अष्टप्रधान मंडळात निराजीरावजी कोण होते? न्यायाधीश होते। सरसेनापती कोण होते? हंबीरराव मोहिते आणि नेताजी पालकर होते। प्रश्न 30, बचपन बचाव आंदोलनाचे प्रणेते कोण? बचपन बचाव म्हटलं की कैलास सत्यार्थी, पर्याय 3। यासाठी यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे। प्रश्न 31, 1985 मध्ये क्ष किरणांचा शोध कोणी लावला? क्ष किरण म्हणजे एक्सरेचा शोध विल्यम रॉन्टजेन। प्रश्न 32, गोपाल गणेश आगरकर कोणत्या साप्ताहिकातून सुधारणांचा पुरस्कार करीत असत? गोपाल गणेश आगरकर केसरीमधून सुधारणांचा पुरस्कार करीत होते, म्हणजे पर्याय 2। त्यासोबतच 1888 ला त्यांनी काय केलं? स्वतःचं सुधारक नावाचं वृत्तपत्र सुरू केलं। प्रश्न 33, गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह कुठे केला? बिहारमधील चंपारण या ठिकाणी। प्रश्न क्रमांक 34, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन झाली? पहिली भूविकास बँक पंजाबमध्ये। प्रश्न 35,
आशियातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? नागपूरमधील बुटीबोरी. प्रश्न 36. कथ्थक हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथ्थक उत्तर प्रदेश. तमिळनाडूसाठी भरतनाट्यम, केरळसाठी कथ्थकली आणि मोहिनीअट्टम, कर्नाटकसाठी यक्षगान. प्रश्न 37. भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणते शहर ओळखतात? भारताचे सिलिकॉन व्हॅली बेंगलुरू, पर्याय 4. प्रश्न 38. माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीचे बेट कोणत्या नदीत आहे? मित्रांनो, माजुली ब्रह्मपुत्रा नदीमध्ये आहे. प्रश्न 39. भारतातील सर्वात प्राचीन वली पर्वत कोणता? सर्वात प्राचीन विचारलं की अरवली, आणि सर्वात तरुण विचारलं तर हिमालय. प्रश्न 40. एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज कोणत्या शहरात आहे? एअरफोर्स फ्लाइंग कॉलेज राजकोटमध्ये आहे. प्रश्न 41. महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा नंदुरबार, पर्याय 2. प्रश्न 43. काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा केला जातो? काळा घोडा मुंबईमध्ये, म्हणजे पर्याय 3. प्रश्न 44. अंदमान बेट समूहातील ज्वालामुखी निर्मित बेट कोणते? मित्रांनो, बॅरन ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या बेटाला कोणतं नाव दिलंय? बॅरन बेट नाव दिलंय, म्हणजे पर्याय 2. एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणता आहे? भारतातील अंदमान निकोबार मधील बॅरन बेट. प्रश्न 45. महाराष्ट्राची सीमा एकूण किती राज्यांना लागते? महाराष्ट्राची सीमा आहे ते मित्रांनो एकूण 6 राज्यांना आणि 1 केंद्रशासित प्रदेशाला लागते. आपल्याला काय विचारलं? राज्यांना, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, 6. प्रश्न 47. प्रश्न 46. कोणत्या राज्याला सर्वात मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे? सर्वाधिक समुद्रकिनारा गुजरात राज्याला लागलेला आहे. प्रश्न 47. भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला भाग कोणता? भारतात सर्वात दक्षिणेकडील टोक कोणतं? इंदिरा पॉइंट, पर्याय 4. प्रश्न 48. नर्मदा आणि तापी या नद्या टिंबटिंब आहेत. नर्मदा आणि तापी आहेत त्या पश्चिमेला वाहतात आणि अरबी समुद्राला मिळतात, म्हणून त्या काय आहेत? पश्चिम वाहिनी, म्हणजे पर्याय 3. प्रश्न 49. कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे? 1646 मीटर. प्रश्न 50. अमृतवाहिनी या नावाने कोणती नदी ओळखली जाते? अमृतवाहिनी म्हटलं की प्रवरा नदी. प्रश्न 51. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठावर आहे? हे उद्यान आहे ते बोरिवली या ठिकाणी आहे आणि दहिसर नदीच्या काठावर आहे. प्रश्न 52. हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल आहेत? हिऱ्याच्या खाणी आहेत ते आफ्रिका खंडामध्ये विपुल प्रमाणात आहेत, म्हणजे पर्याय 1. प्रश्न 53. पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेत असलेल्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात? ही पृथ्वी आहे आणि याच्यावर अशा प्रकारच्या आडव्या रेषा आहेत, त्यांना काय म्हणायचं? अक्षवृत्त म्हणायचं, म्हणजे पर्याय 3. सर्वात मोठं अक्षवृत्त कोणतं आहे? विषुववृत्त आहे. त्याच्या पाठोपाठ मकरवृत्त आणि कर्कवृत्त. प्रश्न 54. बलाचे म्हणजे फोर्सचे एसआय प्रणालीतील लेखक काय आहे? मित्रांनो, बलाचे एसआय प्रणालीतील लेखक आहे न्यूटन, म्हणजे पर्याय 2. बलासाठी न्यूटन. प्रश्न 55. प्रकाशाचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो? निर्वात पोकळीमध्ये. प्रकाशाचा वेग सर्वाधिक निर्वात पोकळीमध्ये असतो. प्रश्न 56. पाण्याची घनता सर्वाधिक कधी असते? पाण्याची घनता सर्वाधिक आहे ती 4°C तापमानाला असते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न 57. सूर्यावरील ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे? मित्रांनो, सूर्यावर कोणते रिएक्शन घडते? केंद्रीय संमेलन रिएक्शन घडते, ज्याच्यामध्ये हायड्रोजन अधिक हायड्रोजन एकत्र येऊन काय बनतो? हिलियम बनतो. आणि मित्रांनो, या रिएक्शन मध्ये सर्वाधिक उष्णता निर्माण होते. या प्रकारे सूर्याच्या उष्णतेचा स्रोत कोणता आहे? तर केंद्रीय संमेलन, पर्याय 2. प्रश्न 58. वाहनांच्या बॅटरीमध्ये कोणते आम्ल वापरले जाते? सल्फ्युरिक आम्ल, म्हणजे पर्याय 3. प्रश्न 59. आकाशाचा रंग निळा दिसण्यामागचे मुख्य कारण कोणते? तर प्रकाशाचं विकिरण, म्हणजे पर्याय 2. प्रकाशाच्या विकिरणामुळे आकाशाचा रंग आपल्याला कसा दिसतो? निळा दिसतो. प्रश्न 60. शक्तीचे SI एकक काय आहे? मित्रांनो, शक्तीचे SI एकक आहे वॅट, पर्याय 3. शक्तीचे SI एकक वॅट आहे. प्रश्न 61. दुधाची शुद्धता मोजणारे उपकरण कोणते? लॅक्टोमीटर. दुधाची शुद्धता मोजायची असली तर लॅक्टोमीटर वापरायचं, पर्याय 1. हायग्रोमीटर वातावरणातील आर्द्रता, बॅरोमीटर वातावरणातील हवेचा दाब आणि ॲनोमीटर हवेचा वेग. प्रश्न 62. मानवी शरीरातील सामान्य रक्तदाब किती असतो? कमीत कमी 80, जास्तीत जास्त 120, म्हणजे 80-120, पर्याय 1. प्रश्न 63. ऊर्जा सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? ऊर्जा सापेक्षता सिद्धांत मांडलेला आहे आइन्स्टाईन यांनी, म्हणजे पर्याय 4. प्रश्न 64. सायबर विश्वात WWW म्हणजे काय? वर्ल्ड वाईड वेब, पर्याय 2. प्रश्न 65. क्षयरोगाचे मुख्य कारण काय असते? क्षयरोग हा एक जीवाणूजन्य आजार आहे जो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो, म्हणजे जीवाणूमुळे होतो, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? हा जो आजार आहे तो जीवाणू आहे, याचं कारण जीवाणू आहे. प्रश्न 66. मानवी मनगटात असणारे हाडांची संख्या किती? मित्रांनो, मानवी मनगटामध्ये एकूण 8 कार्पेल हाडं असतात. किती? 8, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 67. क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी कोणता अवयव वापरतात? मित्रांनो, क्लोरोफॉर्म
CHCl3 याच्यामध्ये सुरुवातीला काय पाहिजे, मिथेन पाहिजे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न 68, सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक मूलद्रव्य कोणते? या ठिकाणी पाहायचं, सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये म्हणजे ऑर्गॅनिक पदार्थांमध्ये मूलभूत घटक कोणता असतो? तर कार्बन असतो. आपण सुद्धा कार्बनचेच बनलेलो आहे, म्हणजे आपलं उत्तर देखील काय असणार आहे, पर्याय 4. प्रश्न 69, अंड्यातील कोणत्या भागात प्रथिने असतात? मित्रांनो, अंड्यातील पांढरा बलक जो असतो त्याच्यामध्ये काय असतात? प्रथिने असतात, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 70, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांची तरतूद कोणत्या कलमात आहे? कलम 124 मध्ये. प्रश्न 71, महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते? महाराष्ट्र विधान परिषद विचारलं की 78, पर्याय 2. विधानसभा विचारलं तर 288 आणि राज्यसभा विचारलं तर राज्यसभेमध्ये एकूण 19 सदस्य आणि लोकसभेमध्ये 48 सदस्य. प्रश्न 72, लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात? मित्रांनो, लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक बसली तर अध्यक्ष कोण असतात? लोकसभेचे स्पीकर म्हणजे लोकसभा अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 73, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 74, जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव कोण असतात? तर त्या संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, म्हणजे पर्याय 1. प्रश्न 75, स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर उत्तराखंड, पर्याय 4. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आलेला आहे. प्रश्न 76, भारतीय राज्यघटनेचे शेषाधिकार कोणाकडे सुपूर्द केलेले आहेत? मित्रांनो, शेषाधिकार ज्याच्यावर कोणीही कायदा करत नाही असे अधिकार आहेत ते केंद्राकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1, केंद्र शासन. प्रश्न 77, पंचायत समितीतील प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? मित्रांनो, पंचायत समितीमधील प्रमुख प्रशासकीय अधिकारी असतो गट विकास अधिकारी म्हणजेच BDO, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 1. प्रश्न 78, भारताचे उपराष्ट्रपती किती वर्षांसाठी निवडले जातात? मित्रांनो, भारताचे उपराष्ट्रपती आहेत ते 5 वर्षांसाठी निवडले जातात, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आहे. प्रश्न 79, 130वी घटनादुरुस्ती विधेयक कशा संदर्भात आहे? मित्रांनो, जर एखाद्या मंत्र्याविरुद्ध एखादी केस असेल आणि त्याला त्यामध्ये 30 दिवसांपेक्षा अधिक शिक्षा झाली तर त्या मंत्र्याचं मंत्रिपद रद्द होईल. अशा प्रकारची घटनादुरुस्ती कोणती आहे? तर 130वी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, राजकीय अपात्रता. प्रश्न 80, नवे फौजदारी कायदे भारतात कधीपासून लागू झाले? 1 जुलै 2024, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न 81, भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिलेला आहे? तर न्यायाला अग्रक्रम दिलेला आहे, पर्याय 3. प्रश्न 82, घटनादुरुस्ती पद्धत कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? मित्रांनो, घटनादुरुस्तीची पद्धत आहे ते आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आहे. प्रश्न 83, भारताचे जलपुरुष कोण आहेत? मित्रांनो, भारताचे जलपुरुष म्हणजे वॉटरमॅन ऑफ इंडिया म्हणून डॉक्टर राजेंद्र सिंग यांना ओळखलं जातं, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 84, रोजगार हमी योजनेचे जनक कोण? मित्रांनो, रोजगार हमी योजनेचे जनक आहेत वि.स. पागे, पर्याय 3. प्रश्न 85, देशातील पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कुठे झाले? मित्रांनो, देशातील पहिला ग्लास ब्रिज आहे तो तमिळनाडू राज्यामध्ये सुरू करण्यात आला, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4, तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 86, 2026च्या ICC T20 विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता? सूर्यकुमार यादव. मॅन ऑफ द मॅच किंवा मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळाला? याबद्दल आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. प्रश्न 87, भारतातील सर्वात रुंद केबल स्टेड पुलाचे उद्घाटन कुठे झाले? तर गुजरात राज्यामध्ये झाले. गुजरातमध्ये सुदर्शन सेतू या नावाने याचं उद्घाटन करण्यात आलं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3, गुजरात. नाव काय पुलाचं? सुदर्शन सेतू. प्रश्न क्रमांक 88, 100% सेंद्रिय शेती धोरण स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? सिक्कीम. प्रश्न 89, 2025च्या अंडर-19 क्रिकेट विश्वचषकाचा विजेता कोण? भारत. प्रश्न 90, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर अमिताभ बच्चन यांना. प्रश्न 91, स्टॅच्यू ऑफ युनियन ही भगवान हनुमानाची मूर्ती कोणत्या देशात उभारली आहे? स्टॅच्यू ऑफ युनियन अमेरिकेमध्ये उभारलेली आहे. प्रश्न 92, मुंबई वानखेडे स्टेडियममध्ये कोणाच्या नावाचं स्टँड आहे? सचिन तेंडुलकरच्या नावाचं स्टँड आहे. प्रश्न 93, ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात परंपरा कुठे सुरू झाली? तर ग्रीसमधील अथेन्स या ठिकाणी. प्रश्न 94, हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात? तर मेजर ध्यानचंद यांना म्हणतात. प्रश्न 95, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. प्रश्न 96, डायनॅमाइटचा शोध कोणी लावला? डायनॅमाइटचा शोध आहे तर मित्रांनो अल्फ्रेड नोबेल यांनी लावला, म्हणजे पर्याय 3.
प्रश्न 97, भारतातील पहिले मानवरहित विमान कोणी तयार केले? मित्रांनो, भारतातील पहिलं मानवरहित विमान आहे ते S.B. तळपदे आणि त्यांच्या बंधूंनी तयार केलेलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न 98, रुपयाचे नवीन चिन्ह R हे कोणी तयार केले? तर उदयकुमार धर्मलिंगम यांनी. प्रश्न 99, माझे कुटुंब माझी जबाबदारी कोणत्या रोगासाठी होती? कोविड-19 साठी होती. कोविड-19 साठी जबाबदारी कोणती? माझे कुटुंब माझी जबाबदारी. प्रश्न 100, प्लेइंग इट माय वे हे कोणाचे आत्मचरित्र आहे? सचिन तेंडुलकर यांचं आत्मचरित्र आहे. प्रश्न 101, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? सातोशी नाकामोटो यांनी लावला. प्रश्न 102, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष आहेत अशोक कुमार माथुर. तसेच NK सिंग काय आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. प्रश्न 104, नाबार्ड प्रत्यक्षपणे कोणाला पतपुरवठा करते? मित्रांनो, नाबार्ड काय आहे? ग्रामीण भागाला पतपुरवठा करणारी बँक, आणि हे काय करते? तर त्या ठिकाणी असलेल्या सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करते, म्हणजे पर्याय 2. प्रश्न 105, अंबानी समूहाचे वनताराच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सूर्यतारा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात येणार आहे? सूर्यतारा येणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये, म्हणजे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 106, इंडियन मिलिटरी अकॅडमी कोठे आहे? इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडून, पर्याय 3. प्रश्न 107, 1757च्या प्लासीच्या लढाईत कोणाचा पराभव झाला? सिराज उद्दौलाचा पराभव झालेला होता. सिराज उद्दौला कोण होता? बंगालचा नवाब होता. प्रश्न 108, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली? तर 24 ऑक्टोबर 1945, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 109, खालीलपैकी कोणते हरितगृह वायू आहेत? मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड हे काय आहेत? हरितगृह वायू आहेत. प्रश्न 110, खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक मिळालेलं नाही? मदर तेरेसा मिळालं, अमरसेन मिळालं, C.V. रमन मिळालं, महात्मा गांधींना नाही मिळालं, म्हणून पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न 111, पंचायत राजशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती? मित्रांनो, पंचायत राजशी संबंधित घटनादुरुस्ती कोणती होती? तर 73वी घटनादुरुस्ती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 आहे. प्रश्न 112, लहान आकाराच्या जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या शेतीच्या पद्धतीस काय म्हणतात? याला म्हणतात सखोल शेती. लहान जमिनीतून जास्तीत जास्त उत्पादन घेणं म्हणजे सखोल शेती करणं, पर्याय 1. प्रश्न 113, सुती कापड उद्योगासाठी कोणते हवामान पूरक असते? तर दमट हवामान पूरक असते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. आणि त्यामुळेच अहमदाबाद आणि मुंबई सारख्या ठिकाणी कापड उद्योग मोठ्या प्रमाणात चाललेला आहे किंवा वाढलेला आहे. प्रश्न 114, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी NDA कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, NDA आहे ती पुणे जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न 115, द फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया FTII कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर ही देखील पुण्यामध्ये आहे. FTII पुण्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 116, आपल्या सौरमालिकेतील कोणत्या ग्रहावर दिवस सगळ्यात मोठा असतो? तर मित्रांनो, एखादा ग्रह स्वतःभोवती जितक्या वेगाने फिरतो तितक्या लवकर दिवस रात्र होतात. त्याचप्रकारे शुक्राचा जो वेग आहे तो खूप कमी आहे, त्यामुळेच शुक्र हा सर्वात मोठा दिवस असलेला ग्रह आहे, म्हणजे पर्याय 3. प्रश्न 117, राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो, राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी म्हणजेच स्टेट इंटेलिजन्स अकॅडमीचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? पुण्यामध्ये आहे, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 118, अलीकडेच मृत घोषित करण्यात आलेली याला ही हिमनदी कोणत्या देशात आहे? मित्रांनो, याला नावाची हिमनदी मृत घोषित करण्यात आली जी नेपाळमध्ये आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न क्रमांक 19, स्माइलिंग बुद्धा आणि बुद्ध हसला हे कशाचे सांकेतिक नाव आहे? मित्रांनो, भारतानं पोखरण अणुचाचणी घेतलेली होती आणि मित्रांनो याचं नाव काय होतं? स्माइलिंग बुद्धा होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न क्रमांक 120, ATMचा फुल फॉर्म काय? ऑटोमेटेड टेलर मशीन, पर्याय 3. प्रश्न 121, NCRBचा फुल फॉर्म काय आहे? नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 2. प्रश्न 122, क्षण वरुण हे भारताच्या कोणत्या दलाचे ब्रीदवाक्य आहे? मित्रांनो, क्षण वरुण हे भारताच्या नौदलाचं ब्रीदवाक्य आहे. कशाचं? नौदलाचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. नेव्हीचं घोषवाक्य काय आहे? क्षण वरुण. प्रश्न 123, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? दरवर्षी 28 फेब्रुवारीला.
प्रश्न 124, एलईडीचे पूर्ण रूप काय आहे? एलईडी म्हणजे लाईट इमिटिंग डायोड. लाईट इमिटिंग डायोड म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न 125, 2025 मध्ये कोणत्या राज्याचा भारताची जलविद्युत राजधानी म्हणून गौरव करण्यात आला? मित्रांनो, 2025 मध्ये भारताच्या अरुणाचल प्रदेश या राज्याचा गौरव भारताची जलविद्युत राजधानी म्हणून करण्यात आला. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 4. प्रश्न क्रमांक 126, जगातील सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण हा पुतळा कोठे उभारण्यात येत आहे? मित्रांनो, जगातील सर्वात उंच म्हणू नका, ठीक आहे. स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण आहे तो छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा पुण्यातील पिंपरी चिंचवड जवळ मोशी बोराडेवाडी या ठिकाणी उभारण्यात येत आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 आहे. प्रश्न 127, व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स पुस्तकाचे लेखक माजी न्यायमूर्ती DY चंद्रचूड. प्रश्न 128, भारतातील कुठल्या शहरास टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात? नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतात. प्रश्न 129, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजे IIM आहे? महाराष्ट्रामध्ये पिंपरी चिंचवडला IIM ची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. IIM म्हणजे काय? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. प्रश्न 130, ब्ल्यू व्हिट्रिऑल म्हणजे काय? मित्रांनो, ब्ल्यू व्हिट्रिऑलला कॉपर सल्फेट असं देखील म्हटलं जातं आणि मराठीमध्ये काय म्हणतात? मोरचूद असं देखील म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ब्ल्यू व्हिट्रिऑल, मोरचूद किंवा कॉपर सल्फेट. प्रश्न 131, आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आशियातील सर्वात मोठे कृषी विद्यालय हरियाणामधील हिसार या ठिकाणी आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. प्रश्न 132, भारतामध्ये चहाची लागवड सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या राज्यात झाली? आसाममध्ये झाली. म्हणजे पर्याय 3. आता याला 200 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्यामुळे आसामनं एक नवीन योजना जारी केलेली आहे. याची माहिती देखील आपण आपल्या चालू घडामोडी व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. जर अजून तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ पाहून घ्या. प्रश्न 133, दुधाच्या महापुराशी संबंधित असणारी ऑपरेशन फ्लड योजना कोणत्या वर्षाची आहे? ऑपरेशन फ्लड 1970. पर्याय 2. म्हणजे काय? धवल क्रांती. प्रश्न 134, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक ची स्थापना 1920 साली कोणत्या ठिकाणी झाली? मुंबई या ठिकाणी झाली. म्हणजे पर्याय 3. प्रश्न 135, शिक्षणाचा झिरपता सिद्धांत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मांडला? लॉर्ड मेकॉलेनं मांडलेला होता शिक्षणाचा झिरपता सिद्धांत. प्रश्न 136, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीबाबत अर्थमंत्री पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणी दिला होता? तर CD देशमुख यांनी दिलेला होता. हे कोण होते? अर्थमंत्री होते, यांनी राजीनामा दिलेला होता. प्रश्न 137, राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था म्हणजे NCCS खालीलपैकी कोठे आहे? मित्रांनो, NCCS आहे ती पुण्यामध्ये आहे. कुठे आहे? पुण्यामध्ये. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न 138, राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे तो सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर सामाजिक समता दिवस कोणता? तर या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं? तर 14 तळ्याचा सत्याग्रह केलेला होता. प्रश्न क्रमांक 139, सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संग्रहालयात विलीन करण्यात आले? तर ऑपरेशन पोलो, भारतीय लष्कराकडून ऑपरेशन पोलो राबवण्यात आलेलं होतं. प्रश्न 140, मराठीत गुढी गुंडी तूप हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? या ठिकाणी पहा, गुढी गुंडी तूप म्हटलं की कानडी भाषा. लक्षात ठेवायचं आहे, गुढी तूप म्हटलं की कानडी भाषा. पर्याय 2. प्रश्न 141, उदगमंडलम म्हणजे उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? उटी हे मित्रांनो तमिळनाडू या राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये? तमिळनाडू. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. प्रश्न 142, पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? नागपूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न 143, महाराष्ट्रातील कोणती मृदा फळबागायतीसाठी अधिक उपयुक्त आहे? तर कोकणामध्ये आढळणारी जांभी मृदा ही फळबागायतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 144, 1 इंच वायुभार म्हणजे किती मिलीबार? 1 इंच वायुभार म्हणजे 3.4 मिलीबार. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. प्रश्न 145, आहारातील कॅल्शियम कशासाठी उपयुक्त आहे? तर स्नायूंचे आकुंचन प्रसरण याचं नियंत्रण करण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न 146,
प्राणहिता ही नदी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते? मित्रांनो, प्राणहिता म्हटलं की वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असलं पाहिजे? पर्याय 3 वर्धा व वैनगंगा. प्रश्न 147, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? मित्रांनो, शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार आहे तो विज्ञान या क्षेत्रामध्ये दिला जातो. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 148, सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? बाबूराव पेंटर यांनी. प्रश्न 149, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ बाटू कोठे आहे? तर रायगड जिल्ह्यातील लोणेरे या ठिकाणी आहे. रायगड जिल्हा लोणेरे. प्रश्न 150, विधानसभा आणि विधान परिषद कार्यकाल अनुक्रमे किती वर्षांचा असतो? मित्रांनो, या ठिकाणी पाहायचं आहे, विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो, परंतु विधान परिषदेचा कार्यकाल असतो तो निश्चित नाही, किंवा या ठिकाणी हे एक स्थायी सभागृह आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पाहिजे? 5 आणि अनिश्चित. म्हणजे या ठिकाणी असं दिलंय का? नाही दिलेलं, म्हणून आपलं उत्तर पर्याय 4 यापैकी नाही. तर या ठिकाणी आजचे 50 प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि यासारखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.